लयच खतरनाक काम दिसते नेपाळमध्ये महाप्रलय बापा रे 95 जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता, 133 भारतीयाचा शोध सुरू, हाय अलर्ट, गाव पुलं नष्ट. बापा रे बापा लयच खतरनाक दिसून आलं बा इथं. सांगा आता हे काय बाबा 15व्या मजल्यावरून बालकाने मारली उडी. सांगा आता हे लेकर काऊन उड्या काऊन मारू राहिले इतक्या. हो ना, कोणी आता पर्वतावरून मारते, कोणी बिल्डिंगहून मारते. अरे काऊन म्हणलं राजा, बाय बापाले सुखाला जगू द्या ना राजा. हो ना, काय हे पोट्टी काही समजून राहिलं बा काय करावं. बुड्या दादा शाही थाट दिसून राहिला नाही का, मस्त सकाळी सकाळी पेपर गिपर आहे आराम खुर्ची. अरे का कनिला बाबूजी मस्त शाही काम चालू आहे बा, आता मस्त आराम चालू आहे. अरे कायचा आराम द्या का मग, काय तर आता तर कुठं बाहेर आला माणूस, मग काय तर जरासं म्हणलं बाहेरचं दिसते हवा पाणी, जरासं लोक गिक दिसते म्हणलं बरं वाटते, चला बा बाहेर बसा. घरात आता पायाच्यानं जरा माणूस परेशान होता. हो आलं पण आता जागेवर जरा. हो कसं जमते आता 1-2 दिवसांनी. हो येते आता रस्त्यानं चालता येते आपल्याला. नाही बरं झालं ते कमी तर आटोक्यात झालं. हो पद्धतशीर आता होते मग आला समजत जागेवर नाही का, जवळपास आलं ना बस. कसं राहिली थोडीशी. हो बाकी काही नाही, बस झालं आता चालू शकतो आपण. हो उभं राहा तुम्ही आता, चालतो घरातल्या घरात. हो आता थोडंसं आता झोकं वाढत जाईन ते. हो काय करा मग आता, बसा बा पेपर वाचत रिकामं बसल्यापेक्षा काहीतरी करावं लागते का नाही. उलाढाले तसं गमते का माणसाले. नाही नाही ते तर आहेच म्हणा. हो ना तेच 4-8 दिवस कसे काय अंदर राहिले काय सांगा नाही का. हो ना काही ना काही उचापते चालूच ठेवते. हो ना तेही बरं आहे, पण बरं ना आराम आहे झाला, जाऊ द्या तिकडे. नाही बा कुठं बसलं खाटल्यावर, बरं आहे तब्येत चांगलीच पाहिजे माणसाची. हो काय कुठं म्हणलं गदी गिदी घेऊन, आता 4-5 गदी पुढे गेले. हो काय गडबड काही नाही, आता बस आपल्या मातीचे बैल गेलं पोयासाठी. हो करा म्हणलं तयार, जरा माती किती आणा. हो म्हणून चाललो होतं गदी घेऊन. हो तुम्ही दिसले मी आलो बा, 2 शब्द बोला काय म्हणजे तब्येत विचारा. हो पण नाही कंदिला पाहिजे आपलं त्या याचं काय झालं म्हणलं. हो काय ते खादोळ्याच्या दाव्याचं. हो त्याचं काही अजून काही आपल्याला काही आता काही समजून नाही राहिलं काय आहे काही नाही तर. हो ते घनगावकर वकील साहेबाला काही फोन घेऊन केला का तुम्ही एखादा एवढ्यात नाही. आता काय बोला याचं असं आहे, शेपूट पकडे सोडतच नाही का. हो ना भल्लाच मागा लागलाय दावा टाकायच्या. हो ना आम्ही तर माघार घेणार होतो, पण आता हे कसं ऐकेच नाही. हो ना फालतू कसं सगळं आहे लबाड लोक. हो ना दावा टाकला खोटा, नाही अंगावर उलटावल्या का जा आहे ती चाललं जा. अरे काही नाही मी आता काही फोन नाही केला बा. हो काय आहे काय नाही, आता आपल्याला काय एवढी कल्पना आता. हो आता ते वकील साहेबालाच माहित असेल बा काय आहे कुठं आलं तर. हो पण आता 15-20 दिवस होऊन राहिले ना, आता कमीत कमी नोटीस तर गेली पाहिजे ते अजून काय झालं आणि काय नाही. आता मला विचारच लागन ती. हो लावू का फोन आताच, बरं राहते मग कसं सकाळी सकाळी. घरी असतील तर पाहतो लावू ना. हो 1 मिनिट पाहिलं नाही तर नंतर ला म्हणा बा, पाय तुला कसं वाटते तर. नाही आताच लावा लागते, काना कोरड्याशिवाय करत नाहीत ना. मग काय तर हो ना लवकर काम झालं पाहिजे ना. 1 कोटीचा दावा आपण टाकला. गावाची पुरी नामुष्की केली त्यानं, त्याला काय सोडायचं का आपल्याला. थांबा तुम्ही आता फोन लावा तुम्ही वकील साहेबाले. राम राम घनगावकर साहेब, राम राम म्हणलं. आहे का टाइम जरासा 2 मिनिटं. हो देवीदास सनसनी बोल राहिलं म्हणलं रामपूरवरून. हो काही आहे का वेळ आहे का. नाही बोला काही हरकत नाही बोला. हो काय म्हणत होते देदाजी, बोला. काही नाही ते आपलं दाव्याचं काय कसं काय झालं म्हणलं. ते केस आपण टाकलेली आहे ना ते खादोळे मानमोडे हॉटेलवर 1 कोटीचं दाव्याची. हो त्याचं कुठं आलं म्हणलं, काही अजून काही आम्हाला समजून नाही राहिलं बुवा. हो काय कशी किती वर्ष लागते तर काय होईल ना जवळपास लवकर का, काही प्रोसेस काही आहे का नाही चालू. काहीच काळजी करू नका तुम्ही. झालं नोटिसा पाठवल्या द्यायले, मग काय तर मंगळवारी कोर्टात हजर होणार द्यायले. प्रतिवादी म्हणून बिलकुल नोटिसा द्यायला पाठवल्या घरी. झालं तर त्याला काल पोहोचल्या असं, नाही तर आज पोहोचती ना. काही काळजी करू नका. 1 तारखेला हो येऊन जाता तुम्ही. म्हणजे कसं आहे बरं राहते. असं मंगळवारी आहे का 1 तारखेला. बरं झालं ना मग. ते तरी सोमवारने आला, एक तर कावळा आहे आमच्या गावातनी. हो सोमवारची त्याच्यानं वांदा येईन मग. तर येतो ना आम्ही मग, काही हरकत नाही. 10 जण येतो आम्ही. ते खादोळे गिदोळे तिघाले पाठवले ना. तिघाले मानमोळे खादोळे हटेले. हो बिलकुल तिथं हजर व्हा म्हणून कोर्टाचं द्यायले समन जारी केलेला आहे. हजर होतील ते, नाही झाले तर मग 5 बसतील ते. जाऊ द्या सुरुवात झाली ना. काही हरकत नाही. येतो आम्ही मग मंगळवारी कोर्टात नाही काय तर पाहू ना. हो ठीक आहे पाहिजे बाजू चांगली लढू द्या जराशी. येतो आम्ही आता. हो काही हरकत नाही. हो बिलकुल हो ठीक आहे. फीचं म्हटलं, फीचे अजून काही आले नाही, पेमेंट गिमेंट अजून काहीच दिलेलं नाही म्हणून म्हणलं. फी सगळंच घेऊन येतो ना आम्ही. आता सगळ्यापासून वर्गणी करतो. हे आता जितके 10 लोक आहे हो त्याने देतो केलं, पण अजून काही कोण दिलं नाही पैसे. हो आणतो ना मी. हो आणतो काही वांधा नाही. तुम्ही सांगितले तेवढे. हो ठीक आहे ठेवतो मग. पोस्टमॅन चला या म्हणलं. मानमोडे साहेब लेटर आहे तुमचं. मानमोडे साहेब चला. पोस्टमॅन राख्याचं नाही का. 1 दिवस आधी झाले आता रामपूरहून आपल्या बहिणीच्या. चला आता घेऊन गेला चटकन. हो आलो 1 मिनिट. मारा सही मारा एक हो देऊन द्या लवकर. एक सही मारा जाऊ द्या आम्हाला. काय चेवर बा. अरे काय राख्या आल्या का. राख्या नाही काय दिसून राहिले. पाकिट काय म्हणलं. काय नाही पण राख्या नाही बाकी. हो कारण की राख्या असतात आम्हाला समजते. हो राख्या नाही. हो काय नाही पहा तुम्ही ते. तुम्ही वाचा तुम्हाला समजून ते. आता मला वाटलं राख्याच आहे का. हो द्या आता काय लेटर पाहा लागेल. हो देऊन द्या. काय म्हटलं ते काय राख्या वगैरे आल्या का बहिणीच्या. हो तेच म्हटलं
बरं मोठ्या आवडीने पाहून राहिले काय काय नाही पाकिटात. कायच्या राशन खायचं काय ते आता खायचं लेटर आहे तर तेच तर पाहून राहिलं मी. आता पाकिट खोललं मी, वाचू दे एक मिनिट. अरे बापा रे, आलीच का नोटीस हे? हो, मला वाटे कसं काय भरले का काय सांगा. हो ना दादा, काय याच्यातनी प्रतिमानमुळे प्रतिवादी काय याच्यातनी पुढे रामपूरवासियांनी आपणावर दाखल केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने आपणास नोटीस देण्यात येते की दिनांक 1 सप्टेंबर 2026 वार मंगळवारला कोर्टामध्ये समक्ष आपण उपस्थित राहावे करिता आपणास नोटीस पाठवण्यात येत आहे. उपस्थित न राहिल्यास जबाबदारी आपली राहील. पुढील कारवाई सामोरे राहावे लागेल. बापरे, पुढे काय आता? आपण रामपूरवासियांची पूर्ण मानहानी केलेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार आपण केलेले जे आरोप आहे ते सिद्ध करण्याकरिता आपण पुरावे त्याचबरोबर इतर जे काही कागदपत्र असतील ते सोबत आणावी करिता माहितीस्तव सादर. काय म्हटलं, काय दाव्याचं आहे का ते? तुम्ही म्हणे ते काय आलंच का शेवटी मग? आलीच ना नोटीस ते. आता आपल्या दोघा सोबत्याला आले का नाही काय मी आता हटेलेले याले आपला खादोडेले नसतं ताप झाला. आता हे 1 कोटी भरून द्यायची पाहिजे ते काय सांगा आता. आणि एक तर आता कारवाई होती. पाहतो बा आता यायले काय आली का नाही नोटीस, तर काय करता काही मार्ग काढायला म्हणतो याच्यात मी. नसते घरावर कुठे आणले नाही फालतूचे आपण. मी म्हणून तुम्हाला याच्या नादी लागू नका. हे मोठे मोठे लोक आहे, याच्यावर काय पैशाला कमी. आता आपण आता साधे प्राध्यापक तुम्ही काय पगार पुरणार नाही. घराचे हप्ते पोरा शिक्षण आणि आता हे 30 लाख जर अंगावर आले, दावा जर सक्सेस झाला त्याचा तर मग हाताने शेकून घेतले ना हे काय त्याच्यात पडलो असतो. बरं पाहतो मी याला फोन लावतो आपलं, नाही तिथंच जातो मी खादोडीच्या घरी. त्याला म्हणतो काय कसं करता म्हणतो. आलोच मी आता त्याच्या घरून. या मग ते अजून मार्केटमध्ये जातील तर मग अजून वेळ होईल. लवकर जा. अरे काय मानमोडे राजा, तुम्ही काय इतके टेन्शन घेऊन राहिले? हे बा रात्रीच आता कालच भेटलेली आहे नोटीस आम्हाला. तुम्हाला आज भेटली. वाचूनही नाही पाहिली, उघडून नाही पाहिली. काय आता पाकिट जच्च्या तसं आहे मला आता वाचावा काय तर पहा म्हटलं. हो पण काय आता तुम्ही झाले काय म्हणते नोटीसमध्ये काय आहे काय? अरे काय आहे म्हणता राजो, हिंका आता कोर्टात हजर व्हा म्हणते 1 तारखेला 1 सप्टेंबरले मंगळवारी. मग आपले पुरावे गिरा घेऊन या म्हणजे तुम्ही जे काही आरोप केलेले आहे त्यांच्यावर, तर तुमचे आरोप सिद्ध करण्यासाठी तुम्ही तिथं सादरीकरण करा. हो काय सादरीकरण करता आपण, कोणते पुरावे काय आपल्यापाशी? मग काय तर विनाकारण तुमच्या ज्यानं मी यामध्ये पडलो, नाही तर विनाकारण झालं आता. पण 30 लाख रुपये जर अंगावर आले तर काय करा आमच्यासारखे ना. तुम्हाला काय आता तुमची मोठी प्रॉपर्टी आहे, मार्केटिंग आहे, इकडे हात मारा तिकडे हात मारा, जिनिंग आहे मॅडमचं. हो पण आमच्यासारख्याचं काहीच नाही ना, याची सवय पडली आम्हाला. मग काय अरे नोटीस आणि किटीचा काय चिल्लर गोष्टी आहे. मग काय जायचं आपलं सही मारली, पुढची तारीख झालं का पुढे पुढे चाल पुढे. मग काय काही लोड नका घेऊ का आज पैसे भरून राहिलो का आपण. नाही ना तसं नको करू तुम्ही. पहा याच्यातून काही मार्ग काढू आपण. रामपूरवाल्या समजून सांगा तुम्ही, आणि ही केस यायला मागं वापस घ्यायला लावा. मग काय तर आता हे हॉटेलले फोन करायला आणि त्याला म्हणा बा काय आहे नोटीस भेटली नाही भेटली. हो एका ठिकाणी बसू आपण आणि याच्यावर काहीतरी मार्ग काढू राजा. खादोडे साहेब एवढं काम करा, हे आपल्या अंगलटीन बरं पुढे 1 कोटी रुपये घरून भरला लागणार आपल्याला. हो ना, पण ते आपल्या हाती नाही ना. आपण आता त्याला म्हणू शकतो का की माघार घ्यावा तुम्ही. असं आहे ती अडचण तिथं आहे ना आता, काहून की आपले बोटे चपले आता इलाज नाही. थांबा मी काय करतो, हॉटेलला फोन लावतो. काय कसं करता म्हणतो. हो त्याचे हातपाय जोडायला चालता का कसं करता. हो एक तर त्याचे हातपाय जोडायला लागल. हो तर काम होई नाही, त्याशिवाय काम होत नाही. हॉटेलचं आपण काय म्हणणं आहे पाहू, त्यानंतर आपण ठरवू. अरे पुढते ना माफीनामा देऊ लागा, हातपाय जोडून नाक घासू, पण नाही पा त्या कटड्यात उभं राहिलं नाही पुरं. मग काय तर बोलो हे क्या होगा, कैसा तुम बोल रे. दाखवा कोणता आरोप आहे तुमचा, सिद्ध करा. कुठून कागद आणता, कुठं नांदी लागता, वाऱ्या करता त्या कोर्टाच्या. बसले आपली सुखातली दुकान. त्यापेक्षा मग हॉटेलला म्हणा एका ठिकाणी बसू आपण, याच्यावर मार्ग काढू. काय करायचं सांगा म्हणा. म्हणा पण त्या शिवल्या पुढे हातपाय जोडणं मला नाही पडत ना. इतका करोडपती माणूस मी त्याला म्हणणार आहो का. मग पाहू आता काय म्हणते हॉटेल, तर तिघाच्या सल्ल्याने घेऊ आपण. 1 मिनिट त्याला फोन लावू देऊन एका जागी बोलावून घेऊ. ठीक आहे. हॅलो, हा बोला खादोडे साहेब, काय म्हणता बा? बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची. अरे काही नाही, आली का नोटीस? ते आली का म्हटलं. 1 तारखेला हजर लागते म्हणते ना कोर्टात. हो ते दावा ठोकला ना आपल्या रामपूरवाल्यानं 1 कोटीचा. हो आली का नोटीस? अरे काय त्या नोटीसचं घेऊन बसले, एवढं काय लोड घ्यायला लागते त्याचा. जाऊ दे आता, चालतेच आहे ते. आता त्याला काय इलाज आहे, अशा तर किती नोटीस आहे ते मला. मग 15-20 दिवसातून एखादी आहेच. आता काय वसुलीचं काम म्हटलं तर चालतेच आहे, अशी मला काय सवयच आहे याची. हो आता काय म्हणणं आहे तुमचं मग? हो आता जायचं तर खरीच आपल्याला. आता तुम्हीच तर म्हणता त्यानं घबाड पचवलेला आहे. मग आता तुम्ही काय पुरावे आणा म्हणते, तेवढे पुरावे गिरावे काय तुमचे मानमोडेनं काही जमा केलं तर ना. ते इचोकाटा घेऊन या तिथं सादर करून देऊ आपण, दुसरं काय. हो ना तेच म्हणलं मानमोडीले, काही टेन्शनचं काम नाही. पण ते आता त्याने हातपाय गायले ना. हो ते म्हणते वा विनाकारण त्या भानगडीत पळायला पुरत नाही माझ्यासारखेले. म्हणून म्हणलं काहीतरी आता याच्यावर आपल्याला काही तोडगा काढता येईल का, आपण थोडासा विचार करू. एका ठिकाणी बसू म्हटलं, त्याच्यावर मार्ग काढू. अरे पण काय मार्ग काढा लागते याच्यात? आता हजरच होणं 1 तारखेला, माघार कायला घ्यायची. माघार घ्यायचं म्हणता का तुम्ही? हो ना ते कसं म्हणते बा माघार घ्यायचा विचार आहे द्यायचा. कसं करता बा याच्यातून काही तोडगा निघते का, कारण की आता वाऱ्या करायला पुरत नाही म्हणते माझ्यासारखे केले. तर म्हणून म्हणलं काही आता होत असेल तर सोल्युशन काढू याच्यावर काहीतरी. अरे काहीच मजा नाही ना, काय बसले आपले. येतो मी तसा, पण सांगतो ना माघार घ्यायची नाही. या रामपूरवाल्याला काय आयरी येणार आहे का आपण? अरे 3 जण राजा, खास विलन माणसं आपण, आणि त्याला भेणार आहे का? मग ते काय रामपूरवाले कोणता काय करतील कायचे? हे नाही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ कायचे, टिकते काय ते आपल्याबरोबर? मग काही बोलता तुम्ही.
हो ना, पण जरासे चालू आहेत ना ते रामपूरवाले. कसं आहे, आपली बाजू जराशी काय झालं आपल्याला काही बरोबर अंदाज येऊन नाही राहिला की बा यानं घबाड पचवलं का नाही पचवलं, अजूनही कन्फर्म नाही ना. हो ना, पण ते आता आम्हाला वाटते घबाड पचवलंच ते ना, पण ते काहीच सापडून नाही राहिलं काही वातापाता द्यायचा. आणि एक तर ते चाणक्य आणि ते आता शिवलाल टोयगोट्या आणि ते कंदील बुडा आणि त्याची कसं जरा हो चक्र म्हणजे जास्तच चालते ना, दिमागल्या काही आपल्यापेक्षा जास्तच वाटते जरा. हो ना, मातीतल्या आहेत ते, हो त्याचा सगळा अनुभव द्यायला आपल्याला काही गोष्टी माहिती नाही. हो म्हणून म्हणलं थोडंसं पुढे आपली फजिती नाही झाली पाहिजे. हो याच्यातून काहीतरी आपल्याला सोल्युशन निघते का बा, याच्यावर आपण थोडासा तोडगा निघते का पाहू. अरे आपले वकील साहेब लय पॉवरफुल आहेत. तुम्ही काय टेन्शन घेता, केस हरत नाही आपू. मग सिद्ध करू का आपण बी होय ना खोल फिटिंग पुरी. तरी आता बा तुम्ही म्हणतात येतो मी, कुठं बसायचं तर मला फोनवर टाका. तिथं येऊ आपण आणि त्याच्यावर काय मार्ग निघते काढू. हो ना तेच म्हटलं, तिघं एकत्र बसलं म्हणजे समजते आपल्याला थोडंसं मग काय करावं याच्यातून. हो या तुम्ही सविस्तर बोलू याच्यावर. हो या मग ठीक आहे. आता कसं काय करावं म्हटले साहेब नाही का. हो ना, तसं जर आता डोक्यानं जर विचार केला तर माघार घेण्यातच फायदा राहील आपला. हो कारण की कोर्टाच्या याच्यात जर नांदी लागलो आपण, हो, आपला टाईमही वेस्ट होईल आणि पैसा वेस्ट होईल. हो, जर याच्यातून काही आता जर तोडगा आता जर निघाला तर आपल्याला तेच योग्य राहील. असं मला वाटते. म्हणजे माघार कशी घेतील बा याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. हो असं मला वाटते. अरे बाबा, ते माघार घेणारे लोक दिसते का तुम्हाला? हो त्याईले पाहिजे पैसा. त्याईले आता रात्रीचे स्वप्न पडत असेल की बाबा 1 कोटीचं आपल्याला भेटणार आहे. इतक्या सोपं आहे का ते माघार घेणारे? नाही माघारचं आहे बा त्याच्या बापाला घ्या लागं. सांगतो तुम्ही, साम दाम दंड भेद. चारही बाजूनं जर आपण प्रयत्न केला तर कोणती गोष्ट शक्य होते सांगतो तुम्हाला. हो मी काय म्हणतो तुम्हाला, आपण किती लोक आहेत ते 10-11 लोक आहेत जवळपास समजा ते दावा ठोकणारे. हो आपण वाटून घेऊ. हो, आपण काय करू मानमोडे साहेब, हो आपण जबाबदारी घेऊ की बा 4-4 लोक आपल्याला कव्हर करायची. हो 4-4 लोकांना माघार घ्यायची जबाबदारी आपल्यावर आपण एकमेकावर देऊ आणि त्याला माघार या 1-2 दिवसात घ्यायला लावू, नाही तर 1 तारखेला कोर्टात हजर व्हा. म्हणजे कसं काय समजलं नाही बा, म्हणजे सामदाम दंडभेद म्हणजे कसं काय करता. सामदाम दंडभेद म्हणजे जर सुद्यामध्ये ऐकले ठीक, हो नाही तर मग कसं पैसा फेका लागते. पैसा फेको तमाशे देखो. हो पैसा फेकायचा. आणि दुसरी गोष्ट नाहीच ऐकलं तर मग आता हॉटेल साहेबाची तर मग कसं AK-47 आहेच मग. हो धमकीत द्यायची डायरेक्ट मग. ज्यानं नाही म्हणलं त्यानं. बरं बरं, म्हणजे यायले कोणत्या हालतीतनी कसंही करून माघार घ्यायला लावायची नाही का. पहिले समजा सुद्यामतीच सांगायचं, मग पैशाचं आम्हीच दाखवायचं. नंतर नाहीच ऐकलं तर मग घोडा लावायचा नाही का. बस झालं. बस 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 बस. आणि आता मी तुम्हाला सांगतो, मानमोडे साहेब तुम्ही एक काम करा. तुमच्याकडे मी 4 माणसं देतो. कोणते? शांताराम घनगणे, कंदील बुडा, देवदास सनसने आणि एक समजा झुंबर घर फिरवे. हे 4 माणसं तुम्ही आता उद्या रक्षाबंधनले बहिणीच्या इथं जा आणि कसंही करून त्याच्या घरी जाऊन बरोबर त्याला समजावून सांगून नाहीच ऐकलं तर प्रत्येकी 1-1 लाख रुपयाचं त्याला आम्हीच दाखवा. हो कारण की 10 लाख गेलेले पुरले आपले, पण 1 कोटी नाही जाऊ द्यायला पुरवत. हो किती जाईन आपले 3-4 लाख रुपये. तर म्हणलं बा पहिले ऐकलं तर ठीकच ठीक, नाही तर बिलकुल 1 लाख रुपयाची त्याला आम्हीच दाखवून द्या आणि विषय क्लोज करा. बरं असं म्हणता नाही का. बरं आमच्या जवायला तर काही द्यायचं काम नाही. हो आता बहिणीच्या ना ऐकतेच असते. हो आता साडी चांगली भारी न्या लागन. दुसरी गोष्ट झुंबर घर फिरवे आमच्या जवायचाच माणूस. राहायला कंदील बुडा. हो ते तर पैशाचा लालचीच आहे. हो 1 लाख म्हटलं की ते बिलकुल झाला तयार. राहायला फक्त देवदास सनसने. हो त्याला आता कसं कव्हर करायचं, हो ते मग मी आमच्या जवायकडून करून घेतो. बरं झालं मग आता. हो ठीक आहे. आता मी 4 लोक घेतो. शिवलाल टोयगोटे, बबन हेमाळे आणि आपला काशीनाथ गैबाने आणि एक मुंगशीराम दुटके. हो हे 4 लोक माझ्याकडे लागले कारण की याच्याशी बरोबर कसा संवाद साधायचा हो ते मलाच माहीत आहे. हो यायले बिलकुल माघार घेणं लावणं हे माय काम. अरे बाबा, तुम्ही तर राजालाच मोठे मोठे हस्ते घेतले बाबा. फायदा म्हणलं ते हो आवरत नाहीत बरं ते शिवल्या टोयगोट्या. त्याला कसं कव्हर करतात ते तर राजा ऐकतच नाही. हो ते काय माघार घेते राजा. ते काहीच नाही ना, त्याच्या नसा दबेल आहेत ना. मग काय तर कोणाजवळ कासऱ्या द्यायचे, मग त्याच्या घरच्या बायाजवळ. मग काय तर मा घरच्या बाईला आत्ता फोन करायला लावतो जेवण झालं की, की बा आता कसं आहे 1-1 लाख रुपये तुम्हाला दिवाळी आपलं काय रक्षाबंधन भेट होणार आहे, माघार घ्यायला लावा. हो बस बिलकुल नवऱ्याचे कासरे आवरा तुम्ही, केस मागं घ्यायला लावा. हो झालं 1-1 लाख रुपये दिले की तर बिलकुल शिवल्या गाण काय काय त्याच्या घरच्या बायाच्या पुढे चालते का द्यायचं. असं हो का. आणि ते मुंगशीराम धुटके ते तर जरा आगाऊ दिसते मला. ते तर आता मी कव्हर करतो त्याला. लवकर त्याला फोन. हो मागच तुम्ही त्याला कव्हर केलं म्हणा, पण एखादा बेमान झाला ते. थांबा मी आत्ता त्याला फोन लावता. हो आत्ता सांगतो तुम्हाला कसं कव्हर करावं लागतं तर. लावा बरं त्याला फोन. हो काय म्हणते पाहू आपण, म्हणजे समजते त्याच्या मनातला. हो लावा त्याला फोन लावा. बोले का खादुडीचा फोन. हो यानं कसा काय केला बा. हॅलो. राम राम खादुड साहेब, राम राम. अरे राम राम. हो मुंशीरामजी. अरे काय राजा कसं हो, काही भेट नाही गोट नाही, मार्केटला आलं नाही एवढ्यात काही नाही. हो काही माल टाल हे ते कसं काय म्हणलं काही एवढ्यात आता पतच नाही तुमचं तर. कायचे पिकन कायचे काय हो सगळे गेले ना. मग काय पाणीच नेऊन राहिलं ना, जसं पाहिजे तसं. काय करता आता. आता पाय सोयाबीन आल्यावर येऊ बा. आता दुसरं तर काही नाही आमचं. आता उडीद मग आता काय असं चिल्लर चाललरच आहे. हो ना तेच म्हणतो मी. पण नाही काय म्हणते बाकी काय नोटीस आल्या बा मग आता तुमच्या ते दावा ठोकला तुम्ही आमच्यावर. हो आता काय 1 कोटी रुपये द्या लागते वाटते तुम्हाला. होईल ते सक्सेस तुमचा दावा. हो काय आहे का म्हणलं बजेट काही लावता वाटते आम्हाला घोडा. अरे काय बा तुम्ही कायचे आम्हाला आवडता राहायच्या. हो ना, पण आता काय करा तसेच त्याच्या मागं मागं जावं लागते आम्हाला. आता देवदास सनसनी कंदील बुडा आमचा मोरक्या माणूस आहे. हो त्यानं म्हणलं तसं तसं आम्ही त्याच्या मागं. आमचं काय बाबा याच्यात.
तेच म्हणलं ना, मी काय म्हणालो सगळे बा पॅक झाले पॅक. हो, 1-1 लाख रुपये घेऊन मग काय तर शिवलाल, बबन, काश्या सगळ्यांनी 1-1 लाख रुपये घेतले आणि ते माघार घेणार आहेत आता. हो, तेच म्हणलं तुम्हीच राहिलेले आहे. हो, कसं करता मग तुम्ही? 1 लाख घ्या आणि बाजून सरा. काही लोड घेऊ नका. 1 तारखेला आता जे आपल्याला बोलावणं झालं का नाही, तिथं तुम्ही सांगून द्या यायनं माफीनामा दिला बा. आम्ही यायला माफ केलं, विषय क्लोज झाला. अरे बाबा, असं म्हणता नाही काय? 1-1 लाख रुपये घेतले काय ना शिवल्यानं, काशानं, बबण्यानं असं तुमच्याजवळून? माझ्याकडून नाही, आपलं हॉटेल मानमोडे आणि मी तिघा मिळून आम्ही देऊन राहिलो. मग काय आता तिघं चौघं कवर झालेले आहे. हो, द्या म्हणे पैसे, आम्ही येत नाही म्हणे तिथं. आलोय तरी म्हणजे आम्ही काही तुमच्या आक्षेप घेत नाही बा, आमचं काही म्हणणं नाही. अरे बाबा राजा, काय लोक आहे राजा, मला सांगितलं नाही येईन अजून. हो का, बरं बरं, आपलं काही वांधा नाही. आपण हे 1 लाख जर भेटले हो तर आपल्याला काही घेणं देणं नाही, आपण येतही नाही आणि आपलं काही म्हणणंही नाही. झालं मग, झालं. फक्त मग पक्के राहा तुम्ही आता. हो, मग कसं सगळ्यांनी जर हो म्हटलं तर ठीकच ठीक, नाही तर मग एक जण जरी नाही असला तर मग कॅन्सल होईन त्या. हो, तर आता आम्ही सगळ्यालाच बरोबर 1-1 लाख रुपये देणार आहोत. हो, तर जर जमलं तर ठीक, नाही जमलं सगळ्याचं तर मग कॅन्सल. नाही नाही, जमते. तुम्ही फक्त कंदील बुड्याला फोन लावा. हो, ते मेन माणूस आहे, त्याला कवर केलं की त्याच्या मनात सगळेच ऐकते. हो, बाकी देवी द्या सनसनी, दोघांच्या हिशोबाने पहा तुम्ही. हो ना, त्याच्याशी संपर्क साधणारच आहोत आम्ही. उद्या आता मानमोडे साहेब प्रत्यक्ष त्याची भेटच घेणार आहे. आता रक्षाबंधनले घरी येतीलच ते. शांतारामजी घनगणी हे ते सगळे आपले सावना आपण का परक्या का. म्हणून म्हणलं 1-1 लाख घ्या आणि बाजून व्हा. हो, आपलं ते याच्या नादी काही लागू नका तुम्ही दाव्याच्या. फालतू कोर्टम कार्टीन हे ते आमच्या लागेल तेवढा पैसा आणि तुमची कास्तकारीची कामं कुठं नांदी लागता तुम्ही आणि केस सक्सेस होते का तुमची? खरं काय आणि खोटं काय अजून आपल्याला कोणाला माहीत आहे? आता तुमचं तुम्हाला, आमचं आम्हाला. नाही, ते खोटंच आहे म्हणा, आम्हाला सापडलेलंच नाही. पण तरी बी आता हो, आपल्याला काय 1 लाख भेटल्यावर कुठं भेटन, ते काही भेटन काय भेटन, त्यापेक्षा आता हो 1 लाख भेटलेले बरे. हो, चालते ना, मी तसं कंदील बुड्याच्या कानावर टाकतो तसा विषय. हो, बाकी फक्त आपलं पक्का आहे, काही वांधा नाही. पहा म्हणलं झालं. बरं ठीक आहे मग आता. हो, पहा आता पक्के राहा तुम्ही. सगळ्याचं काय होते मी सांगतोच तुम्हाला. ठीक आहे मग, डबल फोन लावीनच मी 1 तारखेच्या आधी. पहा म्हणलं हो काय राजा, पहा बरं 1 लाख म्हटलं की तर बिलकुल पाणी सुटलं त्या तोंडाला. हो, मग ते आपला काही विषय नाही म्हणते बा. फक्त आता कंदीला बजीन जरा मोर केले, जरा सावरा लागेल म्हणते. हो, झालं का नाही? असं आपल्याला बरोबर कव्हर करावं लागते. आहे पण बरोबर आयडिया तुमची. बरं, मला कोणते माणसं आहे मग आता? हो, मला कोणाला समजा कव्हर करावं लागते? तुम्ही असं करा ना, बंडू कावरे संतोष टुकटुके हो, दोघं जे राहिलेले आहेत ते तुम्ही कव्हर करा, बाकीचे आम्ही करतो. हो, काही अडचण नाही. तुम्ही त्याला कशा पद्धतीने कव्हर करा तर ते तुमच्यावर आता. हो, झाला आता काही निर्णय बाकी. हो, आता उद्या तुम्ही मानमोडे साहेब रामपूरला जा आणि कसं काय पद्धतीनं कंदील बुड्याले आणि आपलं शांतारामजी गणगणी, देवीदासजी सनसनी, हो, असे 3-4 लोक तुम्ही पहा. आणि शिवलाल गिवलाल हे जे बाकी जे आहे करकचरा, हो, मी बरोबर सरका करतो. हो, आत्ता जेवलं की बरोबर कार्यक्रम करतो त्याचा. चालते ना मग, चालते आपल्याकडे लागलं ना. हो, काही वांधा नाही. ते 4 माणसं मी कव्हर करतो. आता तुम्ही फक्त शिवलाल आणि ते बाकीची कंपनी पाहता. चला आता आपल्याला 1 तारखेला बिलकुल कोर्टात माफीनामा देऊन विषय क्लोज करायचा. 1-1 लाख देऊन टाकू. हो, तिघा मिळून विषय क्लोज करू. चला मग आता उद्या मी जाईन रक्षाबंधनले, पाहून काय होते तर. काय होतं म्हणलं, कायची गडबड सुरू आहे आता? मानमोडे हॉटेल कायसाठी आले होते? काही नाही ना, हे दाव्याचं आलं ना आता, घाटापेंडाची ते नोटीस नाही आली आता. मग काय तर कोर्टात हजर व्हावं लागते 1 तारखेला. हो, तर माघार घ्यायचा विचार आहे मानमोडेचा. हो, मला तेच वाटते योग्य राहील. हो, फक्त कसं आहे, आम्ही काय केलं आता 4-4 लोक घेतले वाटून. हो, यायला कसं हँडल करता येईल. हो, कसं आहे 4-4, 3-3 लाख गेलेले पुरले आताची. कुठं बसतं वकिलाच्या फी हे ते जाणं येणं, टाइमपास करणं. निपटलं जाय तिकडे थोडंसं कसं माघार घ्या लागते आपल्याला. हो ना, पण मग आता ते ऐकले पाहिजे ना पुढचे ना. ऐकते ना, आपल्या इकडे कसं आहे, शिवलाल टोयगोटे आणि ते हेंबाडे ना आपला एक ते काशीनाथ गैबानी आणि मुंशीराम झुटके तर कवरच झाल्यासारखं आहे. या तिघाच्या घरच्या बायाला तू फोन ला. हो, म्हणजे कसं आपली तर कामाला होते, आपले संबंध तसे आहेत त्या संघ. त्याने म्हणा 1-1 लाख रुपये तुम्हाला मी देऊ शकतो म्हणा सध्या. हो, तुम्ही फायदा करून घ्या आणि या केसमधून हात काढून घ्या म्हणा. हो, कसं म्हणा तुमचा भाऊच आहे म्हणा, ते रक्षाबंधनला 1-1 लाख रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे म्हणा. मी म्हटलं म्हणा त्याला. म्हणजे तुम्ही त्याला 3 लाख रुपये द्यायचे कबूल केले, 3-4 चौघाला समजा नाही का, प्रत्येकी 1-1 लाख रुपये असं. हो का, मग तसं पाय तुम्ही फोन करून बोलून. ऐकलं तसे आहे हावरेट म्हणा पैशाले. होऊ शकते काम. तेच म्हणलं, एक तर आता मी म्हणत होतो मार्केटमध्ये आता गेलो की शिवल्याले, पण ते माहित नाही का. हो, माणूस नाही बरोबर. एक तर बायाले तर जर सांगितलं त्याच्या चाब्या आहेत त्याच्यापाशी. हो, बिलकुल संध्याकाळी विषय काढतील ते विषय क्लोज. उद्या भाऊ येते मला तुमचा रक्षाबंधनले, नाही तर मग ते सांगू नको. सांगशील सांग, नाही तर सांगू नको. सांगतो ना, तुमचा भाऊ येते म्हणतो रक्षाबंधनले, 1-1 लाख रुपये तुम्हाला कबूल केले म्हणतो त्यानं. फक्त एवढी माघार घ्यावा, चुकी झाली असं तसं हँडल करून टाकतो. बस फक्त शिवलाल नका सांगू म्हणा. हो, अंदरची गोष्ट ठेवा म्हणा. पैसे एक वेळ तुम्हीच ठेवा म्हणा. बरोबर सांगतो मी, बरोबर सांगतो. ते त्याचा काही विषय नाही. हो, पाहतो फोन लावून. काय बाई म्हणलं, आपल्या याचा फोन आहे ना खाजोडे मॅडमचा. पाहतो काय म्हणते. हॅलो, बोला ना मॅडम. बोला म्हणलं, बोला. अरे काय मंजुळा बापा, किती दिवसाचं म्हटलं फोन करतो वेळच नाही भेटे. हो ना, आता रक्षाबंधन आलं नाही बा, त्या भावाला आजच आठवण आली. काय म्हटलं, पण आपले काय सर संबंध थोडे खराब झाले. म्हणून थोडंसं कसं वाईट वाटते. नाही बाबा, तसं काय, आता आम्ही तर काय तसं राग ठेवत नाही कोणाचा. हो, पण आता काय, आता ते तुमचं ते दाव्याचं सुरू आहे ना, म्हणून जरासं थोडंसं हे वाटते. हो ना, मग त्याच्यासाठी म्हटलं कसं आहे, तुमचे भाऊ म्हणते चुकी झाली म्हणते आपल्या दावा टाकू, ते मानमोडे आपलं ते हटेले यायला कान भरले. म्हणून हे यायला हात टाकला. नाही तर यायला वाटे ना की बा यायचं काही असू शकत नाही याच्यात. पण आता जाऊ द्या. 1-1 लाख रुपये त्याची द्यायची तयारी आहे. हो, रक्षाबंधनले तुम्हाला.
तर उद्या जर झालं तर उद्या ते येते बी रक्षाबंधनले समजा मला यास लागते ते मोठे पाटील आमचे चुलत भाऊ आहेत समजा नात्या दुरून तर म्हटलं मी येतो ते येते तर म्हटलं 1-1 लाख रुपये घ्या तुम्ही तुमच्या घरच्या माणसाला बरोबर समजावून सांगा. हो असं म्हणता नाही का बरं 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 पाहतो बाबा मग या दोघीले म्हणतो आम्ही तिघी इथंच आहो. हो विचार करून सांगतो बाबा मग तुम्हाला काय करायचं तर नाही काय विचार करू नका तुम्ही हो घरच्या माणसाला तुम्ही कडक सांगा हो घरी भाकरी देणार नाही म्हणा तुम्ही ते दावा भावा हा काही त्याच्यात मागा लागू नका म्हणा असं करून कव्हर करा तुम्ही आणि पैसे तुम्हीच ठेवा. हो ना तेच बरोबर आहे तुमचे बरोबर आहे हो तसं मला तेच वाटून राहिलं बरं पाहतो मी हो तुम्हाला क्लिअर सांगतो हो तसं झालं म्हणूनच काम समजा 99% हो आमच्या हातीच आहे ते काही विषय नाही फक्त आता कोणाला काही सांगू नका आम्ही नाही सांगत तुम्ही नका सांगू हो ठीक आहे फक्त मी काय म्हणतो खाजोडे साहेबाले पाठवू सांगतो पाठवू जा हो काही हरकत नाही रक्षाबंधनले तुम्ही येतात तर मग येऊन जा राखी बांधायला विनाकारण बसले आपले भांडणं करत नाही का काय याच्यात मी कोर्टात यायचे तिकडे पैसे घातल्यापेक्षा तुमच्या तरी कामी येते म्हणून म्हटलं पहा तुम्ही माघार घेऊन टाक जा तुमच्या घरच्या माणसाला बरोबर संध्याकाळी क्लिअर करून टाका. अरे का हो म्हणलं उद्या आपल्याला जा लागते बरं रक्षाबंधनले मला हो तर म्हणलं उद्या पाहिजे कुठे जाऊ दौरा गिरा काढू नका कुठं जायचा हो तिकडे जायचं मा भाच्या घरी उद्या. आता अरे म्हणलं आपलं पाणी सुरू होतं बाकीचे कामं चालू आहे हा आता तू आता मला तिकडे गुत होतं का हा तर म्हणलं त्याला एखाद्या वक्ती या ना म्हणा बहिणीच्या इथं एखाद्या वक्ती इथं यायला पाहिजे ना हा का काही बी आपणच बहिणीनं जायचं हा मान नाही पान नाही चालले एखादा फोन तरी आला का तुले पहा म्हणलं हे भावाचा फोन आहे हॅलो हा बोल ना दादा हा बोल म्हटलं का रे बाबा कसं करतो हा रक्षाबंधनला काय येऊन राहिला का मी येऊ म्हणलं. अरे नाही अरे बाई मी काय म्हणतो मीच येतो ना काय तकलीफ घेत आता कास्तकारीचे काम आहेत विनाकारण आता जवळ बापूले फालतू तर हा एक काम करतो हो मी काय म्हणतो साडी पाहासाठी आलो तुम्ही हिच्या संग हो साडी समजा कोणत्या कलरची पाहिजे आता मी 5,000 साडी काढली हो फक्त कलर मध्ये सांगतो फक्त आता म्हणलं हे 5,000 साडी घेऊन ठेवली हो ना अरे पण दादा काहीच गरज नाही ना 1,500 आणायची आपली काय इतकं असते का. अरे काका दरवर्षी काय आम्हाला काय 10 खेप साड्या करावं लागते का दिवाळी हे आपलं रक्षाबंधन मग 5,000 म्हणजे काय काय मोठी गोष्ट आहे का त्यासाठी मग डॉक्टरांची आई आहे तू हा हो तर मला शोभलंही पाहिजे ना हो तर मी बा हे आणतो साडी हो ना अजून काही समजा काही एखादं गिफ्ट कोणतं आणू का काही हा काही असं म्हणजे आवडीचं बाबा हेच तर लय खर्च झाला आणि नको म्हणलं विनाकारण जास्त नको खर्च करू हो ना हे काय आता असे पैसे दे येते जाते घे ना मग 10,000चं काही हा अरे हेच तर चानस आहे मग मग काही नाही म्हणलं बस झालं 5,000 साडी हेच तर लय झाली हा ये मग उद्या हो 5,000 इथे करून ठेवतो मुक्काम येतं ना मुक्कामी याच लागते ना लाईन लावा लागते ना तिघा चौकाची हो ना बिलकुल मुक्कामी तसं काय करता आता होतेच कुठं पण आता एक दिवस तरी बहिणीची राहा लागते हा टाइम तर कोणालाच नाही ठीक आहे मग येतो मग उद्या ओके.